काय तुला घुसखोर मारायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवार्यांना बोलायचं नव्हतं. घुसखोर. तू आमचं सर्वस्व आहे ते, सर्वस्व आहे आमचं. आमचं सर्वस्व आहे ते. लवांड्या बाजूल तू लवांड्या, तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड. लवांड्या आमचे आईबाप आहे ते आमचं सर्वस्व आहे. लवांड्या सर्वस्व आहे आमचं ते. लवांड्या आमचं नादी लागू नको. स्वतःला कीर्तनकार म्हणवून घेणाऱ्या तथाकथित संग्राम भंडारेची राज्यात गुंडागिर्दी सुरू. मुस्लिमांविरोधात गरळ ओकणारा भंडारे कधी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, नथुराम गोडसेचे समर्थन करतो. महागाईच्या जमान्यातही 4-5 मुलं होऊ द्या म्हणतो. संग्राम जगतापच्या नादी लागू नकाचा दमही भरतो. औरंगजेबाची कबर उखडा म्हणून वादही निर्माण करतो. सामाजिक सलोख्याच्या वातावरणात नेहमीच विष कालवणारा, गुंडांची भाषा वापरणारा कीर्तनकार होऊ शकत नाही. विकास लवंडे नावाच्या कार्यकर्त्यावर शाई फेकून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन आपल्या गुंडवृत्तीचे दर्शन आज चक्क या भंडारेंनी महाराष्ट्राला घडवले आहे. वारकरी संप्रदायाला लागलेला काळा डाग म्हणजेच संग्राम भंडारे. शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात संत परंपरेचा मोठा इतिहास आहे. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज यासारख्या अनेक संतांनी नेहमीच आपल्या कीर्तनातून ईश्वर सेवेबरोबरच मानवता धर्माची शिकवण दिली. या संतांनी कधीही कुणाच्या जाती धर्माचा द्वेष केला नाही की त्या जाती धर्माबद्दल वाईट विधान केले नाही. जाती धर्माच्या पलीकडचा धर्म म्हणून वारकरी संप्रदायाकडे बघितले जाते. लहान असो की मोठा असो, एकमेकांबद्दल प्रेमाने आदरातिथ्य केले जाते, मान दिला जातो. त्यामुळेच सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने वारकरी संप्रदायातील संतांचे, कीर्तनकारांचे विचार आपुलकीने ऐकतात. ही संत विचारांची धर्मनिरपेक्ष वारसा महाराष्ट्राला लागलेला असतानाही काही तथाकथित लोकांनी या संप्रदायात घुसखोरी केली असून ते विशिष्ट विचारांच्या राजकीय पक्षांच्या दावणीला बांधून वारकरी संप्रदायाच्या आडून समाजात हेतुपुरस्सर विष कालवण्याचे काम करीत आहे. हे तथाकथित लोक विचाराची लढाई, मुद्द्याची लढाई चक्क गुद्द्यांवर घेऊन येत आहेत. सत्ताधारी पक्षातील लोक पाठराखण करतात म्हणून गुंडगिरीचे दर्शन घडवून राज्यात अराजकता माजवण्याचाच प्रयत्न करीत आहेत. स्वतःला कीर्तनकार म्हणवून घेणारे परंतु गुंडगिरीची, अरेरावीची, दादागिरीची भाषा बोलणारे संग्राम भंडारे या वादग्रस्त तथाकथित कीर्तनकाराची यापूर्वीही अनेक वादग्रस्त विधाने महाराष्ट्राने पाहिली आहेत, ऐकली आहेत. राजकीय पुढाऱ्यांच्या हातचे बावले झाल्यावर माणूस कसा भान हरपतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे संग्राम भंडारे होय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता विकास लवांडे याच्यावर भंडारेसह 10 ते 12 जणांनी शाई फेकून त्यांना शाईची अंघोळच घातली. अरेरवी आणि दादागिरीची भाषा करून लवांडे यांना दम दिला. भंडारेंनी म्हणे लवांडेवर शाई फेकून निषेध केला आहे, पण अशा प्रकारे शाई फेकून गुंडागिरीची भाषा वापरून निषेध करण्याची नवीन पद्धतच भंडारेंनी महाराष्ट्रात आणली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. ही शाई केमिकलयुक्त जर असेल तर लवांडेच्या डोळ्याला, कानाला, तोंडाला इजा होणार नाही याची शाश्वती कोण देणार? या शाईमुळे त्वचेलाही हानी होऊ शकते याची जाणीव भंडारेंना नाही का, की फक्त सत्ताधारी राजकीय लोकांचे पाठबळ आहे म्हणून त्यांना खुश करण्यासाठी असले हीन प्रकार करून चर्चेत राहायचे व प्रसिद्धी मिळवायची एवढेच काम भंडारेंकडे शिल्लक आहे का? हे तथाकथित संग्राम भंडारे मूळचे निफाड तालुक्यातील कसबे सुकेने या गावचे आहे. काही महिन्यांपूर्वीच संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांशी राजकीय हेतूने प्रेरित होऊन राडा घातल्यानंतर चांगलेच प्रसिद्धीस आले. त्यानंतर मात्र त्यांना आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटायला लागले
व तोंडात येईल तशी बकबक करत सुटले. त्यातून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरू झाली. हे भंडारे थेट गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेंचे उदात्तीकरण करतात. मुस्लिमांबद्दल तोंडातून गरळ ओकून समाजात विष कालवण्याचं काम करतात. महागाईच्या जमान्यातही 4-5 मुलं होऊ द्याचा लोकांना सल्ला देतात. औरंगजेबाची कबर उखडा म्हणून वाद निर्माण करतात. धर्मांतर आणि लव्ह जिहादबद्दल हेतू पुरस्कर राजकीय हेतूने प्रेरित होऊन वादग्रस्त वक्तव्य करतात व सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात. संग्राम जगतापच्या नादी लागू नको म्हणून जाहीररित्या दमबाजी करून गुंडांची भाषा बोलतात. संग्राम भंडारे स्वतःला कीर्तनकार म्हणवून घेतात, परंतु संत परंपरेतील वारकरी संप्रदायातील एकही गुण त्यांच्या अंगी दिसून येत नाही. भंडारे केवळ आणि केवळ राजकीय पक्षाचे बावले म्हणून विशिष्ट अजेंडा पुढे घेऊन जात आहेत व त्यातून प्रसिद्ध मिळवायची किंवा राजकीय फायदा पदरात पाडून घ्यायचा याचाच त्यांचा प्रयत्न सतत सुरू असतो आणि त्याचाच हा विकास लवांडेंवरील शाईफेकीचा एक भाग आहे. संग्राम भंडारेसह 10 ते 12 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, परंतु फक्त गुन्हे दाखल होऊन काही उपयोग नाही, तर अशा प्रकारे कीर्तनाच्या आडून सामाजिक वातावरण राजकीय हेतूने दूषित करण्याचा प्रयत्न करणारे संग्राम भंडारेंसारखे तथाकथित लोक करणार असेल तर वेळीच यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. परंतु सत्ताधारी राजकीय पक्षातील लोकच अशा प्रकारच्या लोकांना पाठबळ देणार असतील तर भविष्यात या लोकांची समाजात गुंडागर्दी आणि दादागिरी वाढणार यात नवल नाही. त्यामुळेच या तथाकथित लोकांचा वेळीच कायद्याचा बालेकिल्ला होणे सामाजिक हिताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे आणि ते सरकारने करावे अशी राज्यातील जनतेची अपेक्षा आहे.